मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा 20 फेब्रुवारीचा हप्ता आतापर्यंत जेवढे हप्त्याचे वितरण झालेले आहे त्यापैकी हा एक असा हप्ता आहे की ज्यामध्ये आतापर्यंत कमी लाभार्थ्यांना वितरण झालेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे प्रचंड लाभार्थ्यांना असं वाटत आहे की मग आमचा हप्ता बंद होणार की काय, तर तसं होणार नाही। त्यामुळे कोणीही काळजी करू नका, अगदी सुरुवातीला सांगत आहे। त्याचं कारण असं आहे की बघा की काल जे वितरण सुरू झालं होतं तर ते खूप उशिरा सुरू झालं होतं, जवळपास 4च्या नंतर। तर त्यामध्ये एक स्पष्ट आपल्याला कळायला पाहिजे की 4च्या नंतर जे आहे वितरण जे आहे पुढे पण आणखी खूप मोठ्या प्रमाणात झालं नाही आणि आज पण अगदी कमीत कमी लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत। म्हणजे आज रविवारी 29 तारखेला सांगतोय मी, कारण 28 तारखेपासून वितरण सुरू झालेलं आहे। त्यामुळे याच्यातनं अगदी स्पष्ट आपल्या चॅनलवर पण पोल घेतला होता आपण आणि त्याच्यामध्ये क्लिअर दिसत आहे की यावेळेचा हप्ता खूप कमी लाभार्थ्यांना मिळालेला आहे। पण याचा अर्थ असा नाही आहे की हप्ता वितरण बंद झालेला आहे आणि त्यामुळे काही लाभार्थ्यांना आता इथून पुढे हप्ता मिळणार नाही, असं नाही। त्यामुळे हीच बाब आणि हाच तुमच्या मनामधला संभ्रम या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहे। तर पुढे काय होणार अगदी स्पष्टपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, आज वितरण सुरू झालं होतं त्याचा तुम्हाला पुरावा पण दाखवला होता, पण फार कमी लाभार्थ्यांना आज वितरण मिळालं। काही लाभार्थ्यांनी त्यामुळे कमेंट पण केल्या की सर नाही आले माझे, बघा आता इथे आपण जर पाहिलं तर सर नाही आले माझे पैसे, सगळे हप्ते आलेत पण फेब्रुवारीचाच हप्ता आला नाही। आणि ही कमेंट फक्त यांची एकल्यांची नाही, कारण अशा प्रकारच्या प्रचंड लाभार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आतापर्यंत सर्व हप्ते आले तरी देखील यावेळेचा हप्ता आला नाही। मग वितरण संपलं आहे का, तर उत्तर आहे नाही संपलेलं। त्यामुळे कोणी काळजी करू नका, जरी समजा आले नसतील तर अजूनही ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत नियमित हप्ते मिळत असतात अशा लाभार्थ्यांना पण यावेळेचा हप्ता मिळाला नाही। म्हणजे याचा अर्थ मग हप्ता बंद झाला आहे का वितरण नाही, तर ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। त्याचप्रकारे आणखी काही कमेंट्स पहा, मला पहिल्याच दिवशी पैसे पडतात पण अजून आले नाहीत, नाशिक जिल्हा। आता काही लाभार्थी विचारत आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये सर कमी वितरण झालं आहे का, किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये झालंच नाही का, तर तसं नाही, सर्व जिल्ह्यामध्ये वितरण झालं आहे पण फार कमी प्रमाणामध्ये आहे। तर ही बाब सर्वांनी समजून घ्या। परत कमेंट बघूयात आपण, बघा अमरावती जिल्ह्यामध्ये कधी येणार सर, अमरावती जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे, परंतु वितरण परत सांगतोय कमी प्रमाणात झालं आहे। त्यामुळे तुम्हाला साहजिकच असा प्रश्न पडला असेल। त्यानंतर बघा दिव्या पवार यांनी विचारलं की मला पण अजून आले नाही रत्नागिरी जिल्हा, तर रत्नागिरी जिल्ह्याला पण वितरण सुरू झालेलं आहे, परंतु परत तीच बाब सांगतोय तुम्हाला की यावेळेचा हप्ता फार कमी लाभार्थ्यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे जे आहे साहजिकच अशा प्रकारचा प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये पडतो आहे। आपल्या चॅनलवर एक पोल घेतला होता बघा, आणि आपल्या चॅनलवर नेहमी तुम्हाला ज्या पोलच्याद्वारे पण प्रचंड माहिती मिळते बघा। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 20वा हप्ता मला म्हणजे तुम्हाला बघा फेब्रुवारीचा 20वा हप्ता मिळाला आणि फेब्रुवारीचा 20वा हप्ता नाही मिळाला, तर नाही मिळाला यामध्ये जवळपास 76% लाभार्थी म्हणतात नाही मिळाला, म्हणजे नाही मिळाल्याकडे जास्त कल आहे। त्यामुळे यावेळेचा हप्ता मी परत सांगतोय खूप कमी लाभार्थ्यांना मिळालेला, त्यामुळे कोणी चिंता करू नका, हप्त्याचं वितरण थांबलेलं नाही। आणि यामध्ये पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे समजून घेतली पाहिजे की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पण सांगितलं होतं की 2 ते 3 दिवस लागणार आहेत। मग 28 तारखेला वितरण झालं, आज 29 तारीख आहे, मग 2 ते 3 दिवस तर पोस्टमध्येच सांगितलेले आहेत। मग उद्या किती तारीख असणार आहे 30, मग उद्याही वितरण सुरू राहणार, काही चिंता करू नका। त्यानंतर 31 तारखेपर्यंत पण वितरण सुरू राहण्याची शक्यता दाट आहे आणि खास करून याच 2 दिवसामध्ये अधिक लाभार्थ्यांना वितरण होईल, त्यामुळे कोणीही चिंता करू नका। एवढीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे। बघा सोमवार, उद्या सोमवार असणार आहे, आज रविवार असून पण काही लाभार्थ्यांना वितरण मिळालं आहे, फार कमी प्रमाणामध्ये मिळालं ते। आणि उद्या सोमवार आणि त्यानंतर मंगळवार म्हणजे 31 मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वितरण होईल, त्यामुळे कोणी चिंता करू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा तुमच्या मनामधले संपूर्ण जे काही प्रश्न आहेत, प्रचंड लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आता आमचा हप्ता थांबणार की काय, तर असं नाही होणार, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।